धनगर समाजाचे नेते माननीय ज्ञानेश्वरजी ढेपले साहेबांना मी संबोधित करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रथम मानाचा मुजरा करतो आणि सर्व माझ्या इथं बहुजन वर्गांना सर्वांना जय भीम जय मल्हार करतो। आदरणीय प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 20 मे 2018 साली धनगर समाजाने पंढरपूर येथे सत्ता संपादन मेळावा घेतला आणि जाहीर केलं आपण काँग्रेसला साथ दिली, राष्ट्रवादीला दिली, मागच्या वेळेस भाजप सेनेला दिली, परंतु या समाजाचे प्रश्न काही सुटले नाही। त्यानंतर आमचे समाज नेते आदरणीय हरिदासजी बदे साहेबांनी महाराष्ट्राच्या धनगर समाजाला आवाहन केलं। का आवाहन केलं की आपले प्रश्न एकाच नेता सोडू शकतो आणि तो नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। त्यामुळे आपण सर्वांनी बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी, बाळासाहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आपण एक दिलाने काम करावं। माझं आव्हान आहे बहुजन समाजातील तरुणांना, कारण मी एक तरुण आहे आणि तरुणांमध्ये जी संघटन शक्ती असते ती इतर कोणात नसते। आज सोशल मीडिया असो, इतर ठिकाणी कोणता मीडिया असो, आज बाळासाहेबांचा बोलबाला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सभा ओस पडतात, तिथं 10-20 लोक जमू शकत नाही आणि मालेगावला आदरणीय आमचे जिल्हा अध्यक्ष भारत भाऊ मजदे यांनी एवढा जनसमुदाय जमा केला। या जनसमुदायाला आम्ही मानाचा मुद्रा करतो आणि यापुढे आपण कोणताही मतदारसंघ असो, बाळासाहेब आपल्याला जो उमेदवार देतील त्याच्या मागे सर्व खंबीरपणाने उभे राहतील आणि अशी एक आवाहन करतो इथे मालेगाव वासियांना आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना। धनगर समाज या समाजाचं मतदान एक गठ्ठा मतदान आहे। आमच्या समाजामध्ये साहेब गट्टट असे अजिबात नसतात, आमचं मतदान एक गठ्ठा असतं आणि हे मतदान आदरणीय प्रकाश आंबेडकरांना झालं पाहिजे। मित्रांनो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्याला प्रकाश आंबेडकरांना विराजमान करायचंय, त्यासाठी आपण सर्वांनी ज्याच्याकडे पैसा असेल वोट भी दो और नोट भी दो, कारण आपल्याला हे कार्य असं एकदम करता येणार नाही। ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी या चळवळीला वेळ द्यावा, ज्याच्याकडे 2 रुपये असतील त्यांनी 1 रुपया द्यावा। या असं आवाहन करण्यासाठी आज मी धनगर समाजाच्या वतीने मालेगावला आलो। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। जय भीम जय मल्हार।